बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. गृहत्याग. सिद्धार्थाने विचार केला, भारद्वाजाकडे जाऊन प्रवचित व्हावे. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तूमध्ये होता. त्यानुसार दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर स्वार होऊन व सेवक छन्न या सोबत घेऊन सिद्धार्थ आश्रमाकडे निघाला. सिद्धार्थ आश्रमाजवळ गेल्याबरोबर आश्रमातील स्त्रिया व पुरुष बाहेर आले व एखाद्या नवविवाहित नवरदेवाच्या स्वागताकरिता एकत्र व्हावे तसे ते सर्वजण प्रवेशद्वारात एकत्र झाले. जेव्हा ते समोर आले तेव्हा त्यांचे नेत्र आश्चर्याने विस्फारले. त्यांनी बंद कमलदलाप्रमाणे आपले हात जोडून सिद्धार्थांना वंदन केले. ते सर्वजण सिद्धार्थाच्या सभोवताली उभे राहिले. त्यांची अंतःकरणे भावविभोर झाली होती. ते असे स्तब्ध उभे होते की जणू ते प्रेमाने प्रफुल्लित होऊन आपल्या नयनांनी त्याला प्राशन करीत आहेत. काही स्त्रियांना वाटले की सिद्धार्थ कामदेवतेचा अवतार आहे, कारण तशा सुंदर लक्षणांनी व अलंकारांनी तो अलंकृत होता. काही दुसऱ्या स्त्रियांना त्याची कोमलता, सभ्यता व राजेशाही ऐश्वर्यता पाहून असे वाटले की आपल्या अमृतमयी किरणांनी चंद्रमा पृथ्वीवर अवतरला आहे. काही जणी तर त्यांच्या देखण्या सौंदर्यावर इतक्या भाळल्या होत्या की एखाद्या भोकेल्याप्रमाणे आपले तोंड उघडून त्यांना गिळून टाकतील व काही जणी हलके निश्वास उसासे टाकीत होत्या. अशा प्रकारे स्त्रिया त्यांच्याकडे पाहतच होत्या. ना त्याच्या मुखात शब्द होते, ना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. त्या सभोवताली उभ्या राहून आश्चर्यचकित होऊन सिद्धार्थाच्या प्रवर्जित होण्याच्या निश्चयाचा विचार करीत होत्या. मोठ्या प्रयासाने त्याने त्या स्त्रियांच्या गर्दीतून आपली सुटका करून घेतली व आश्रमाच्या प्रवेशद्वारी उभे राहिले. राजा शुद्धोधन व प्रजापतींनी प्रवचेच्या वेळेस उपस्थित राहणे सिद्धार्थाला आवडले नाही, कारण त्यांना माहीत होते की दुःखाने त्या स्वतःला सावरू शकणार नाहीत. परंतु त्याच्या नकळत अगोदरच त्या आश्रमात पोहोचल्या होत्या. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे उपस्थित लोकांमध्ये आपल्या माता पित्यास पाहिले. त्यांना पाहताच सिद्धार्थ त्यांच्याजवळ गेले व त्यांचा आशीर्वाद त्यांनी मागितला. ते इतके भावनाविवश होते की त्यांच्या मुखातून एकही शब्द निघत नव्हता. ते सतत विलाप करीत होते. त्यांनी त्यांना हृदयाशी धरले व आपल्या अश्रूंचा अभिषेक त्यांच्यावर केला. छन्न कंटकाला एका झाडाला बांधून तिथे उभा होता. त्याने पाहिले की शुद्धोधन व प्रजापती दुःखाने विलाप करीत आहेत. तेव्हा भावनाविवश होऊन तो आपल्या अश्रूंना रोखू शकला नाही. अतिशय प्रयासाने सिद्धार्थ आपल्या माता पित्यापासून दूर झाले व छन्न जिथे उभा होता तिथे गेले. राजमहालात परत नेण्याकरता आपली उची वस्त्रे व अलंकार त्यांनी त्याला दिली. त्यांनी परिवज्रकाला आवश्यक असे आपले केशवपन मुंडन केले. त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिवज्रकाला योग्य अशी वस्त्रे व अन्न पात्र आणले होते. ती वस्त्रे सिद्धार्थाने परिधान केली. अशा प्रकारे परिवज्रकाचे जीवन व्यतीत करण्याची पूर्ण तयारी करून ते भारद्वाजाकडे गेले, जेणेकरून भारद्वाज त्यांना विधिवत प्रवर्जित करतील. आपल्या शिष्यांच्या साह्याने भारद्वाजाने आवश्यक ते संस्कार विधी केले व सिद्धार्थ गौतम परिवज्रक झाल्याचे घोषित केले. प्रवज्या व शाक्य जनपदेशत्याग व शाक्य संघासमोर घेतलेल्या दुहेरी प्रतिज्ञाचे स्मरण ठेवून प्रवज्यांचे संस्कारविधी आटोपताच सिद्धार्थ आपल्या पुढील प्रवासास निघाले. नेहमीपेक्षा फार मोठा जनसमुदाय आश्रमात जमला होता, कारण गौतमाची प्रवज्याची परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच संपूर्ण जनसमुदाय त्यांच्या मागोमाग जाऊ लागला. सिद्धार्थाने कपिलवस्तू सोडले व ते अनुमा नदीच्या दिशेने निघाले. त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदाय त्याच्या मागे मागे येत असलेला त्यांना दिसला. सिद्धार्थाने त्यांना थांबविले आणि म्हटले, बंधू आणि भगिनींनो, माझ्या मागे मागे येऊन तुम्हाला काय मिळणार आहे? मी शाक्य आणि कोलियांचा विवाद संपवू शकलो नाही, परंतु तुम्ही तडजोड सहमतीच्या बाजूने जनमत तयार करा, तरच तुम्ही सफल व्हाल. म्हणून कृपया तुम्ही परत जा. ही विनंती ऐकून जनसमूह मागे परतू लागला. राजा शुद्धोधन व प्रजापती गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने परत केलेली वस्त्रे आणि अलंकार पाहणे गौतमींना असहनीय झाले. त्यांनी ते सर्व एका
कमलदानीने भरलेल्या सरोवरात सोडून दिले. प्रव्रजित होताना सिद्धार्थ फक्त 29 वर्षाचे होते. लोक त्यांची आठवण करून प्रशंसा करीत. सिद्धार्थ उच्च कुलसंपन्न श्रेष्ठ मातापित्याचे पुत्र आहेत. ते सर्व गुण संपन्न आहेत. ते ऐन तारुण्यात आहेत. ते सुंदर आहेत व बुद्धिमान आहेत. सुख समृद्धीमध्ये वाढलेले आहेत. ते पृथ्वीवर शांतता राहावी व सर्वांचे कल्याण व्हावे म्हणून स्वकीयांशी लढले. ते एक शाक्य तरुण होते की ज्यांनी बहुमतांसमोर झुकण्यापेक्षा शिक्षा स्वीकारली. अशी शिक्षा जिथे ऐश्वर्याच्या ठिकाणी दारिद्र्य होते, सुख समृद्धीच्या ठिकाणी भिक्षाटन होते, गृहसौख्याऐवजी गृहत्याग होता. ते अशा प्रकारे सर्वांना सोडून जात आहेत की त्यांची काळजी घेणारे या जगात कोणीही नाही. स्वतःची म्हणून त्यांनी या जगातली कोणतीही वस्तू सोबत घेतली नाही. हा त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेला महान त्याग आहे. हे त्यांच्या वीरतेचे शौर्याचे कार्य आहे. जगाच्या इतिहासात याला तुलना नाही. ते शाक्यमुनी अथवा शाक्यसिंह या पदाचे अधिकारी आहेत. शाक्यकुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. त्या सिद्धार्थ गौतमासंबंधी म्हणतात, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला.